किसानों की विभिन्न मांगों को लेकर कांग्रेस ने वर्धा में आंदोलन किया। सोई हुई महाराष्ट्र सरकार को जगाने के लिए नए प्रदेश अध्यक्ष के सुझाव के अनुसार किसानों का कर्ज माफ करने को लेकर कांग्रेस आक्रामक हो गई और विभिन्न मांगों को लेकर वर्धा कलेक्टर कार्यालय के सामने धरना दिया। इस पर बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी उपस्थित हुए, साथ ही स्थानीय क्षेत्र के किसान भी मौजूद रहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमीभाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं। सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले। या ठिकाणी हमीभाव मिळत नाही। हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे। एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या पुलाच्या आणि विविध निविदा पहा, त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा। या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाही आहे। हमीभाव केंद्र बंद आहे, कापसाचं सीसीआयचं सेंटर बंद आहे, सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत, झोपेत आहेत। त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे। या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे। जो 7,000 त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो 7,000 तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मिळत नाही आहे। याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्यांच्या आदेशान्वये आज जो विधानसभेचा पहिला दिवस आहे या दिवशी आम्हाला शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्षाच्या मार्फत जे मांडायचे आहे त्याचं नियोजन आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने इथे वर्धेमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष सातपूरजी यांनी हे नियोजन केलं आहे। आमचे प्रभारी सुद्धा प्रदेशचे इथे आले आहेत, जिया पटेलजी, वरडेजी, आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही 2014 पासून प्रयत्न करतोय की जे हे सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलं आहे आणि बराच वेळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत होतं, नेहमी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच हे सत्तेमध्ये आले की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही हमी भाव देऊ, ज्या काही अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्ही कमी करू, जे काही शेतीमालासाठी लागणारं साहित्य असेल त्याच्यावर GST लावणार नाही, अशा बऱ्याचशा खोटा आश्वासनं देऊन आणि घोषणा करून हे सरकार सत्तेत नेहमी आलंय। पण जेव्हा सत्तेमध्ये येतं त्याच्यानंतर ते काहीही करत नाही त्याबद्दल। आज अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, माल आहे पण हमीभाव अजिबात नसल्यामुळे त्यांना जो काही शेतीसाठी खर्च लागला आहे उत्पन्न तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना काहीच भाव मिळत नाही आहे आणि म्हणून दरवर्षी त्यांची परिस्थिती जी आहे ती बिकटच होत जाते। तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसनी आतापर्यंत 3 वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली आहे। हे लोक फक्त घोषणा करतात पण काहीही त्याला लागू करत नाही आणि एवढंच नाही तर आज आपण बघतो इकडे महाराष्ट्रामध्ये कशीच परिस्थिती आहे। ते म्हणतात आम्ही विजेचं बिल माफ करू, बिचारे शेतकरी बिल भरत नाही, कट करून टाकतात, त्याच्यामध्ये सुद्धा ते काही सवलत देत नाही। त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही शेतमालाचे भाव वाढवणार म्हणून कापूस असेल, हरभरा असेल, बाकी सोयाबीन असेल ते थांबून राहतात, तुरी असेल थांबून राहतात शेतकरी, पण भाव वाढत नाही आणि शेवटी जो काही भाव असेल ते विकून टाकतात आणि नंतर भाव वाढतात, ज्याच्यामुळे फक्त जे असतात व्यापारी त्यांचाच फायदा होतो आणि हे बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि या झोपी गेलेल्या निजलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन सगळ्यांच्या मार्फत इथे सगळे शेतकरी आहेत, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला, पुरुष, सगळे युवक सगळे इथे आले आहेत आणि एक आम्ही आमचा सुद्धा राहुलजींनी जो नारा दिला आहे की शेतकऱ्यांशिवाय आपली जी अर्थव्यवस्था आहे या देशाची ती जिवंत राहू शकणार नाही, कारण अजूनही 70-75% शेतकरीच आपल्या देशामध्ये आहेत
आणि हे कितीही पुढे पुढे जर व्यापाऱ्यांनाच फक्त जर मदत करत असतील आणि आपला जो अन्नदाता असेल त्याला जर सुखी करत असतील तर आपलं कुठे भविष्य जे आहे उज्ज्वल आहे असं मला काही दिसत नाही. म्हणून आता तरी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र सरकारने काहीतरी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब करावं. त्यांनी जे जे काही मंजूर केलं होतं इलेक्शनच्या अगोदर त्या सगळ्या पूर्तता त्यांनी करावी. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव हे त्वरित द्यावं अशी ही आमची इकडे मागणी आहे. कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। अथर्व रेसिडेंसी अब नरसाड़ा के सबसे प्राइम लोकेशन पर ला रहे हैं 150 शानदार फ्लैट स्कीम, आधुनिक डिजाइन, लग्जरी लिविंग और सुरक्षा के साथ 16 फरवरी लॉन्चिंग के सुनहरे मौके का लाभ उठाइए। पहले 50 बुकिंग पर स्पेशल ऑफर्स और अपने सपनों का घर बुक करिए। कॉल अथर्व रेसिडेंसी 7300 230028।